बुधवारी महापालिका निवडणुकीतील दाखल उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली। मात्र प्रभाग क्रमांक 13 मधील भाजप उमेदवार विजय चिप्पा यांच्या वरील नावात चूक झाली होती। त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने शहर अध्यक्ष यांना आणण्यासाठी 15 मिनिटांची वेळ दिली होती। दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांची मोठी धावपळ झाली। उमेदवाराला घाम फुटला होता। दरम्यान यावेळी भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर नॉर्थ कोर्ट मैदानावर येताच त्यांना विरोध उमेदवारांच्या समर्थकांनी रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी झटापट झाली। चला चला चक्कर आली थी महिला चला बॉबी जाओ दरम्यान यावेळी निवडणूक अधिकारी यांनी विजय चिप्पा यांचे अर्ज मंजूर केल्याची माहिती भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी दिली। दरम्यान अनिल वासम यांनी भाजपने दबाव तंत्र वापरून अर्ज मंजूर घेतल्याचा आरोप केला। कशा पद्धतीने हरकत घेण्यात आली? भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय बुमय चिप्पा यांच्या अर्जावरती आपण जे हँडरायटिंग मध्ये थोडासा जचा थोडा वरती रफार आलेला न दिसत होता,
म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला इथे बोलवलेलं होतं. आमचे वकील नावकर साहेबांनी तो मुद्दा आधी क्लिअर केलेला होता, परंतु त्यांना शंका आली म्हणून आम्ही ॲफिडेव्हिट दिलं की हा अर्ज विजय चिप्पा यांचाच आहे. आपण जसं लिहिताना थोडासा तो विजयचा ज थोडासा वर गेला त्यामुळे तो त्यांना न दिसत होता, पण तो खऱ्या अर्थाने जच होता. त्याचं ॲफिडेव्हिट दिलं आणि तो विषय आता संपलेला आहे. कोण घेतली होती हरकत? विरोधक असतात, त्यांनी हरकत घेतलेली होती. त्यांचं ते काम आहे ते घेतात, परंतु आमचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार विजय चिप्पा हाच आहे. ढकलाढकली कशामुळे झाली? कोणते कार्यक्रम पळवत आता ते कार्यकर्ते अर्थात ते विरोधकच असणार ना. मला मी खरं म्हणजे वेळेत तिथे पोहोचलेली होती, परंतु त्या दारातच मला अडवण्यात आलं आणि त्यामुळे अडवण्यात आल्यामुळं मला इथे यायला थोडासा उशीर झाला, परंतु तो काही मुद्दा नाही. शहरामध्ये एक वातावरण वेगळ्या पद्धतीनं मेसेज गेलाय. मार लागला नाही, परंतु मला अडवण्यामुळे थोडासा यायला त्रास झाला. शहरातल्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्यायला वेगळ्या पद्धतीचा मेसेज गेलाय? तसं काही झालेलं नाही आहे. शहरातल्या कार्यकर्त्यांनी आपला संयम राखावा. आपण अधिकृतरित्या ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत आणि आपल्याच उमेदवारांचे फॉर्म वैध झालेले आहेत. शहरातल्या कार्यकर्त्यांनी कुठेही पायनिक होऊ नये, गोंधळ करू नये. आपल्या सर्व उमेदवारांचे फॉर्म हे वैध झालेले आहेत. धन्यवाद. खंडित त्याचा 10चा माग केला आणि त्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यानंतर न्यायालयासुद्धा असं मत होतं की ते विनय दिसतंय आणि त्याबद्दल काय म्हणणं आहे. तर मी विनंती केली की तो जो काही डिफेक्ट आहे ते क्युअर करण्याची संधी द्यावी. नैसर्गिक न्यायतत्वाने सर्व उमेदवारांना निवडणूक लढवण्याची संधी मिळायला हवी. मी तो डिफेक्ट क्युअर करतो, मला वेळ मिळायला हवा. मी न्यायालयाला विनंती केल्यानंतर न्यायालयाने मला 15 मिनिटांचा वेळ दिला. 15 मिनिटांचा वेळ दिल्यानंतर मी शहराध्यक्षांना निरोप दिला, कारण त्यांची ते बी फॉर्म सही होती आणि ते जोपर्यंत येऊन सांगत नाहीत आणि ते जोपर्यंत येऊन ॲफिडेव्हिट देत नाहीत किंवा अर्जाद्वारे कळवत नाहीत की विजय चिप्पा हीच व्यक्तित्व आहे, तोपर्यंत निर्णयाप्रत कोर्ट येऊ शकत नव्हतं. त्यामुळं त्यांना पाचारण केलं गेलं, परंतु ते विमानतळ परिसरात कुठेतरी लांब होते, त्यामुळे त्यांना यायला थोडासा उशीर झाला. उशीर झाल्यामुळे पुन्हा एकदा हे सगळे मागे लागले की 15 मिनिटात ते आलेले नाही आहेत, त्यामुळे निर्णय घ्यावा आणि फॉर्म बाद करावा. मी पुन्हा एकदा विनंती केली की नैसर्गिक न्यायतत्वाने संधी मिळायलाच हवी आणि त्यामुळे कोर्टाने थोडासा वेळ आणखी थोडासा एक 10 मिनिटाचा आम्हाला दिला. परंतु त्या दरम्यानसुद्धा शहराध्यक्षांना तिथं पोचेपर्यंत बरंच काही अडवलं गेलं, थांबवलं गेलं, थांबवण्याचा प्रयत्न झाला आणि तिकडे मात्र मागणी करत राहिले की वेळ संपलेला आहे, रिजेक्ट करा. मी सांगताना असं सांगितलं की एखादी व्यक्ती कोर्टासमोर आली नाही म्हणून तिच्या विरोधात निर्णय देणं असे सीन फक्त चित्रपटात असतात. असं कुठे कायदा नाही आहे किंवा प्रत्यक्षात असं कुठला नियम नाही, असं कुठल्याही कोर्टात घडत नाही. आणि त्यामुळं न्यायालयाने ती संधी दिली, त्या संधीप्रमाणे तो डिफेक्ट क्युअर केला गेला आणि त्यानंतर उमेदवाराचा अर्ज वैध धरला. सर, हरकतीचं कोण घेतली, कशा पद्धतीने घेतली, हरकत काय? हरकत घेताना सर्वच विरोधी उमेदवार जे होते प्रत्येकाचे एक वकील होते, 4-5 जण होते, सगळ्यांनीच मिळून हरकत घेतली. आळंगे वकीलसुद्धा होते, त्यांनीसुद्धा त्या फॉर्ममधला भाग क्रमांक लिहायला हवा, तो प्रभाग क्रमांक लिहिला गेलेला आहे वगैरे वगैरे अशा काही हरकती घेतल्या ज्या की कोर्टाने फेटाळल्या. भाजपकडून तुम्ही कुठले पॅनलमध्ये होतो वकील? नाही, भारतीय जनता पार्टीचे जितके काही उमेदवार आहेत ते सर्वांतर्फे वकिलांचे नाव कोण कोण? माझ्या सोबतच्या सोबतच्या ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट मीरा पाटील, ॲडव्होकेट शहानवाज शेख, ॲडव्होकेट शैलेश पोटफडे. धन्यवाद. ओके धन्यवाद. ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक 13D साठी आज इतका वेळ लागला. प्रभाग क्रमांक D मध्ये त्यांनी एक उमेदवार आहेत विजय चिप्पा, त्यांचा अर्ज होता. त्या अर्जामध्ये AB फॉर्म होतं. AB फॉर्मवरती त्यांनी विनय भूमया चिप्पा असं लिहिलं होतं आणि मतदान ओळखपत्र किंवा मतदार यादीमध्ये त्यांचं नाव विजय भूमया चिप्पा असं आहे. ज्यावेळी राजकीय पक्ष जोडपत्र देत असताना त्याच्यामध्ये 1 आणि 2 असतं, ते कुणालाही कधीही बदल करता येत नाही. आम्ही तसा आक्षेप त्या ठिकाणी नोंदवला आणि ते स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी यांनी म्हटलं की या ठिकाणी जे जोडपत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये विनय भूमया चिप्पा असा आहे. माझा आक्षेप आहे, त्यांनी स्वतः पहिल्यांदा आक्षेप नोंदवल्यानंतर आमच्या सगळ्यांना आक्षेप घ्यायला सांगितलं. आम्ही त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला
आक्षेप नोंदवल्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे विजय आणि विनय हे व्यक्ती एकच आहे, मी त्यांना नैसर्गिक न्याय देऊ शकते. म्हणून त्यांनी म्हटलं की त्या समोरच्या माणसाला म्हटलं की हे ज्यांनी प्राधिकृत केलेलं आहे त्या व्यक्तीला तुम्ही 15 मिनिटाच्या त्या ठिकाणी बोलवू शकता का, अशी त्या उमेदवाराला वेळ दिली. त्यांनी 6 वाजून 8 मिनिटांनी त्या ठिकाणी वेळ दिल्यानंतर त्यांचे जे प्राधिकृत व्यक्ती आहेत त्यांनी जवळजवळ या ठिकाणी 6 वाजून 42 मिनिटांनी या ठिकाणी पोहोचलेलं आहे. त्यांना दिलेली वेळ ती संपलेली आहे. आम्ही म्हटलं त्यांचा अर्ज तुम्ही वैध न करता अवैध करा, त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून द्या, त्यांचं चिन्ह काढून घ्या. परंतु त्यांनी म्हटलं मला नैसर्गिक नाही द्यायचा आहे. माझं स्पष्टपणे या ठिकाणी आरोप आहे भाजपाच्या सत्ताखाली हे लोक सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. त्यांनी लोकशाहीचा खून पाडलेला आहे. असं कोणतंही कृत्य त्यांना करता येत नाही. परंतु त्या ठिकाणी आमच्या सगळ्या सिनियर वकिलांनी आम्ही स्वतः त्या ठिकाणी आर्ग्युमेंट केल्यानंतर सुद्धा आमचं आर्ग्युमेंट त्यांनी मान्य न करता प्रशासनाच्या दबावाखाली या भाजपाच्या लोकांना जाऊन त्यांनी जे उमेदवार वैध केलेलं आहे, ही माणसं कधी सुद्धा रणांगणामध्ये जिंकू शकत नाहीत. यांना कुठील डाव खेळावा लागतो हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि प्रशासनाच्या जोडीनं हे लोक या ठिकाणी अशा पद्धतीनं मरगुळमीनं वागतायत, त्याचा या ठिकाणी मी निषेध करतो. यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे. त्या पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही त्यांना कळवलं सुद्धा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, सत्तेच्या आहारी जाऊन हे लोक लोकशाहीचा गळा घोटत असेल तर आम्ही त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देणार हे नक्की. सांगा काय नेमकं घडलं. नमस्कार, मी विजय भुमया चिप्पा, अशोक चौक, प्रभाग क्रमांक 13 मध्ये रहिवासी आहे. आज निवडणूक अधिकाऱ्यांकडं माझं बी फॉर्मबद्दल ऑब्जेक्शन घेतले होते विरोधकांनी. तर त्यात नाव असं दिसत होतं की विजय भुमया चिप्पाच आहे ते, पण त्यांना काय वाटत होतं की ते विनय भुमया चिप्पा आहे. तर तसं काय न होता अधिकाऱ्यांनी तपासून घेऊन मग रोहिणीताईंना बोलून घेऊन तुम्ही याच उमेदवाराला तिकीट दिलात का म्हणल्यावर ताई पण सांगितलेत की हो, मी विजय भुमया चिप्पा यांनाच उमेदवारी दिलेली आहे आणि मला न्यायप्रतिष्ठेवर पूर्ण विश्वास होता. त्याचप्रमाणे माझ्या मनासारखं मला न्याय मिळाला. भारत माता की जय. मला सांगा तुम्ही क आणि ड याच्यात भरलं होतं. क चा आक्षेप कुठे आली. ड मध्ये आली. मग तुमचा क चा तसाच होता पेंडिंग. नाही, ते आता बाद झालाय. बात केला. हो. हरकत कोणी घेतली. विरोधकांनी होते. सगळे विरोधक होते. माहिती नाही कोण आहेत. हा. वकील होते फक्त. ताईला अडवण्यात आलं. कोण होते ते कार्यकर्ते? नाही, ते आतमध्ये होते. नाही, मी लोकं- आतमध्ये होतो. जिल्हाधिकारी आपलं सॉरी निवडणूक अधिकाऱ्यांकडे होतो. मला बाहेर काय चाललंय मला काही माहिती नाही. भारत माता की जय. जय जय.